विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आदिवासी विकास विभागाचा निकाल कधी येईल याची वाट बघत होतो आणि सिंपली आदिवासी विकास विभागाचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे आणि निकाल देखील प्रसिद्ध झालेले आहेत। तर या ठिकाणी जे परिपत्रक आलेले आहे, निकाल लागलेला आहे। आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक येथून हे परिपत्रक आलेले आहे। तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे, आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याची 9 एप्रिल रोजी परीक्षा देखील पार पडलेल्या आहेत आणि ही परीक्षा सर्व IBPS कंपनीने घेतलेल्या आहेत। तर हा निकाल कोणता लागलेला आहे, आता मला कोणता निकाल लागलेला आहे, संपूर्ण IBPS पॅटर्नमध्ये हा निकाल जाहीर झालेला आहे। तर हा निकाल लागलेला आहे अप्पर आयुक्त नाशिक गृहपाल पुरुषचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे। राहिलेल्या पदांचा निकाल कधी लागेल हे देखील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। निकाल IBPS पॅटर्नमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे। इथं तुमचा सिरियल नंबर, रोल नंबर, इथं रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे हे दिलेलं आहे। त्याच्यानंतर जन्मतारीख दिलेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण तुमचं इथे संपूर्ण नाव देण्यात आलेलं आहे। आता इथे दिलेलं आहे पहिलं MA मराठीला किती मार्क्स दिलेले आहेत, इंग्रजीला किती मार्क्स आहेत, GKला किती मार्क्स आहेत, GS म्हणजे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानला किती मार्क्स आहे हे दिलेले आहेत। त्याच्यानंतर इथे तुमचे जे टोटल मार्क्स आहेत सर्व विषयांचे ते इथे या ठिकाणी 200 पैकी दिलेले आहेत आणि कट ऑफ खूप कमी लागणार आहे। जर सगळ्यात जर टॉपर बघितला 172, 160, 152, त्याच्यानंतर डायरेक्टली 140 पासून खाली सर्वांना मार्क्स आहेत, त्याच्यामुळे कट ऑफ हा कमी लागणार आहे, ठीक आहे। तर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा जो रिझल्ट आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।